जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर जय जय रघुवीर। भांडणाला सुरुवात त्यांनी केलेली आहे याबद्दल आमचं एक मत नक्की झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी भांडणाला सुरुवात केली आहे, आख्यानाला सुरुवात त्यांनी करावं, नाहीतरी इतके दिवस त्यांचीच बाई सत्ता चालवत होती। मी प्रतिभाताईंबद्दल बोलतोय, बाकी कुठल्याही बाईंबद्दल नाही। त्यांचीच प्रतिभा देशावरती राज्य करत होती, त्यामुळे त्या प्रतिभेतनं काय निर्माण होते बघूया। काय घडलं बघा। सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेला भल्या मोठ्या पटांगणामध्ये सराव चालला होता। आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं कसब आपल्याला आलंच पाहिजे असं शिकणाऱ्या त्या चारही विद्यार्थ्यांना अगदी घट्ट मनानं वाटत होतं आणि त्यासाठी पाहिजे ते कष्ट घ्यायची त्यांची तयारी होती। या चौघांपैकी तिघांना ते कसब खूप सहज जमलं, पण या चार विद्यार्थ्यांमधली जी सगळ्यात लहान होती त्या मुलीला मात्र ते फारसं काही जमलं नाही। काय कसब शिकवलं होतं? समोर भलं मोठं एक टेकाड डोळ्याला दिसत होतं। घोड्यावर मांड टाकायची, त्याचा लगाम खेचायचा, त्या टेकाडावरती वर टोकापर्यंत जायचं आणि डोळ्याचं पातं लवताना लवतं तोच पुन्हा उलट फिरायचं। हे सगळं क्षणार्धात करायचं आहे, स्वतःचा तोल ढळू न देता करायचं आहे। वय लहान होतं पोरीचं, पण गुरुजींनी शिकवलेलं कसब जसं या तिघांना जमतं तसं ते मलाही जमलं पाहिजे हा अट्टहास होता। आणि म्हणून गुरुजींनी जेव्हा जेवणाची सुट्टी दिली तेव्हा ही पोर जेवायला गेली नाही। हिनं आपला मोर्चा वळवला जिथे सगळे घोडे बांधले जात होते त्या पागेपाशी। लांबून येणारी ही पोर दिसली आणि पागेचा रखवालदार जरा आडवा पडला होता, तो उठून बसला आणि यानं मनाशी खोणगाट बांधली, आता ही असं काहीतरी मागेल ज्याने आपण अडचणीत येणार आहोत। आणि घडलंही तसंच। ही ठमा काकू समोर आली, त्याच्या समोर उभी राहिली आणि त्याला सांगते, रामजा मला माहिती आहे तू झोपला नाहीस, उठ। कशासाठी ग? काय काम आहे? काही नाही, या भल्या मोठ्या पागेत एवढे सगळे घोडे बांधलेले आहेत, यातला एक घोडा दे ना, एकच, आणि फार वेळासाठी नकोय, हा अवघी अर्ध्या तासाची सुट्टी आहे, तेवढाच वेळ पाहिजे। कशाला हवाय घोडा? कशाला हवाय घोडा? ती पोर सांगते, रामजा अरे गुरुजींनी जे कसब शिकवलं ते नानासाहेबाला जमलं, रावसाहेबाला जमलं, तात्यालाही जमलं रे, पण मलाच नाही जमलं, दे की रे घोडा दे। असं म्हणून या पोरीनं त्याच्याकडे घोडा मागायला सुरुवात केली। हट्ट करतीये पोर। रामजा तिला सांगतोय, अगं तुझं वय लहान आहे, जेव्हा खायला अर्ध्या तासाची सुट्टी दिली, जाऊन जेव ना आणि मग पुढचं शिक, नाही ते हट्ट। नाही नाही नाही, मला घोडा हवाय। आणि असं म्हणून या पोरीनं हट्ट धरला। जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, थडा थडाड उडविन टापा टापा टापा, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका, जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, थड थडाड उडविन टापा टापा टापा, पुरविता हौस माझिका, हौस माझिका, हौस माझिका।
सांगितलं, रामजा बाजीराव काकांची भीती घालू नकोस हो. त्यांना सांग तुमच्या छबेलीनी घोडा मागितला म्हणून दिला. रामजा, अरे एवढ्या सगळ्या घोड्यांची काळजी घेतो कोण? तू. मग तो घोडा द्यायचा अधिकार कोणाचा? तुझा. आणि असं म्हणून ही पोर त्याला सांगते बघा काय. या पोरीनं त्याला सांगितलं, रामजा ऐक, हे इतुके घोडे असती, हे इतुके घोडे असती, अधिकारही तुमच्या हाती, तुमच्या हाती. अन मला हौस आहे ती, नाही म्हणू नका मला चिडवू नका, नाही म्हणू नका मला चिडवू नका. मी छबेली तुमची नाही का, नाही का, नाही का. पुरविता हौस माझी का, हौस माझी का, हौस माझी का. हिनं हर प्रकारानं हट्ट करून बघितला, रामजाला लाडी गोडी लावून बघितली, पण घोडा काही मिळाला नाही. आणि सरते शेवटी या पोरीनं आपलं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. ती त्या रामजाला म्हणते, रामजा तुला माहिती आहे ना रे, ते लांब जे टेकाड दिसत त्याला आभाळ टेकलंय. आणि आभाळात कोण राहत? देव बाप्पा. माझे बाबा नेहमी म्हणतात, तुझी आई कुठे गेली माहितीये का छबेली? त्या देवबाप्पाच्या घरी. अहो पोर अवघी 3.5 वर्षाची असताना आईचं छत्र हरपलेलं. या पोरीनं आपल्या आईचा विषय काढला आणि इतक्या वेळ घोडा द्यायला नाही म्हणणारा रामजा गहिवरला. पोर त्याला सांगते बघा काय, हे दूर दिसती डोंगर, आभाळ तयाच्यावर, तयाच्यावर, देवाचे तिकडे घर, तिथे भेटेल आई मुळी थांबायची नाही, तिथे भेटेल आई मुळी थांबायची नाही. नुसतं पाहून येते बरं का, बरं का, बरं का. पुरविता हौस माझी का, हौस माझी का, हौस माझी का. पुरविता हौस माझी का, हौस माझी का, हौस माझी का. या पोरीनं आईचा विषय काढला आणि आतमध्ये जाऊन एक घोडा सोडवून रामजानं त्याचा लगाम पोरीच्या हातात दिला. पोरीचं काम झालं होतं. अगं छबेली सावकाश असं म्हणेस तोर पोर घोड्यावर मांड टाकून घोड्याचा लगाम खेचून टेकाडाच्या टोकावर पोचली होती. गर्दिशी वळली होती आणि त्या पोरीला कसब जमलं होतं. लक्षात आलं असेल ही पोर कोण. शेवटच्या बाजीरावाच्या पदरी कारकुनाचं काम करणाऱ्या मोरोपंत तांब्यांची ही पोर. हिचं नाव मनकर्णिका. ब्रिटिशांचं राज्य भारतावरती आलं आणि वर्षानुवर्ष असलेली पेशव्यांची परंपरा इथेच संपली. कारण शेवटच्या बाजीरावाला ब्रिटिश सरकारनं 2 पर्याय समोर ठेवले होते. त्यातला एक पर्याय होता, आमच्याशी युद्ध करा, आम्हाला हरवा आणि मग तहहयात चालू असलेली तुमची सत्ता अशीच अखंड ठेवा. पण युद्ध करणं शक्य नसेल तर आम्ही देऊ तेवढं पेन्शन स्वीकारायचं, आम्ही सांगू तेवढंच सैन्य पदरी ठेवायचं आणि राहता शनिवारवाडा सोडून आम्ही सांगू तिथे निघून जायचं. शेवटच्या बाजीरावानं अर्थात हा दुसरा पर्याय निवडला आणि राहता शनिवारवाडा सोडून इंग्रज सरकार देईल तेवढं पेन्शन आणि सैन्य स्वीकारून शेवटच्या बाजीरावानं आपल्या सरकारी दप्तरासकट आपलं सगळं बस्तान हलवलं आणि ब्रह्मावर्ताला येऊन राहिले. या सगळ्या सरकारी लोकांच्यात मोरोपंत तांब्यांचंही कुटुंब
ब्रह्मावर्तालाच येऊन थांबलं होतं. अवघी 3-3.5 वर्षाची पोर होती, जिचं नाव होतं मनकर्णिका. पेशव्यांची मानसकन्या असलेली ही छबेली आईचं छत्र 3.5व्या वर्षीच गमावून बसली आणि वडिलांचं बोट हातात धरून कार्यालयात येऊन बसायला लागली. वडील काय काम करतात, सरकार दरबारी कुठल्या शब्दाने कुठला मसुदा पोचवला जातो, एवढंच नाही तर राजकारणाचे डावपेच कोणत्या पद्धतीनं खेळले जातात इथपासून हातामध्ये तलवार कशी धरायची, भाला कसा फेकायचा, घोड्यावर मांड कशी टाकायची, असं शस्त्रांचं, अस्त्रांचं आणि युद्धातल्या सगळ्या कसरतींचंही शिक्षण ही पोर अवघ्या 3.5 ते 4 वर्षापासून घ्यायला लागली. पेशवे तिला मानसकन्या मानत होते, त्यामुळे ज्या ज्या गोष्टी नानासाहेब आणि रावसाहेबाला मिळत होत्या त्या त्या साऱ्या गोष्टी या मुलीलाही मिळू लागल्या. या तिघांच्या बरोबर त्यांचा 4था सवंगडी होता. तांबे कुटुंबाबरोबरच टोपे कुटुंब सुद्धा ब्रह्मावर्ताला आलेलं होतं. त्या टोपे कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा पांडुरंग सदाशिव टोपे म्हणजेच तात्या टोपे. वयानं या तिघांपेक्षाही मोठा होता, पण या चौघांची ही चौकडी कायम एकत्र असायची. आणि ह्या तिघांच्या बरोबर वाढणारी ही मनकर्णिका आज घोड्याचं कसब जमत नाही म्हणून घोडा मागायला आलेली. बघता बघता कसब जमलं आणि पोर आनंदी झाली. दिसामासानं पोर मोठी होतीये, राजकारण, अर्थकारण, समाजकारण सारं काही शिकते आहे. आणि एक दिवस घडली घटना अशी. विजयादशमीचा दिवस उजाडला आणि विजयादशमीच्या दिवशी पेशव्यांची छबिन्याची मिरवणूक निघणार होती. त्या मिरवणुकीत सगळ्या गावाबरोबर ही पोर सुद्धा वडिलांचा हात हातात धरून सामील झाली. विजयाची आली हो दशमी, विजयाची आली हो दशमी, विजयाची आली हो दशमी, विजयाची आली हो दशमी. वेळ पाहून आम्ही आनंदाची खाणी. नाना रावसाहेब हत्तीवरती, नाना रावसाहेब हत्तीवरती शिलंगणासाठी निघाले पुढती, शिलंगणासाठी निघाले पुढती. मनुबाई हट्टात तोच धरती हाजी, मनुबाई हट्टात तोच धरती हाजी. आपले हे मित्र बैसले पुढे चालले हेच पाहिलं, आपले हे मित्र बैसले पुढे चालले हेच पाहिलं. बाबा मला हत्ती हवा एक छान. रोज आपल्या बरोबर खेळणारा नाना आणि रावसाहेब या पोरीनं हत्तीवर बसलेला बघितला. साहजिक होत, ज्यांच्या बरोबर मी रोज खेळते त्यांच्या बरोबर मी आज हत्तीवर का बसू नये. म्हणून या पोरीनं पुढे जाणाऱ्या वडिलांना जाऊन विचारलं, बाबा हत्तीवर बसू. या पोरीचा हा प्रश्न वर बसलेल्या नानानंही ऐकला. तिनं वर यावं म्हणून तिला हात पुढे केला, पण रावसाहेबानं तो हात मागे खेचला. आणि रावसाहेब नानाला सांगतो, नाना मनकर्णिका आपली मैत्रीण असेल पण उद्या, आज नाही. आज हा अधिकार फक्त पेशव्यांचा आहे, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कारकुनाचा नाही. ती हत्तीवर बसू शकणार नाही. या पोरीनं हे बघितलं, संताप झाला हो. आणि त्यात वडील तिला सांगायला लागले, काय अगं बाई, तू एका कारकुनाची पोर, तुझ्या नशिबात हत्तीवर बसणं लिहिलेलं नाही ग बाई. ही पोर आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकतेय. वडील तिला सांगतात बघा काय, नशिबाची फुटकी तू अशी कसे मागसी, आपली ही गरिबी कसले नशिबास हत्ती आपुल्या, कसले नशिबास हत्ती आपुल्या. चमकले डोळे फिरल्या भुवया, चमकले डोळे फिरल्या भुवया. वडिलांच्याकडनं सुद्धा तुझ्या नशिबात हत्ती कुठून आला ग, हा शब्द ऐकला आणि संतापली. आपलं भविष्य आपल्या तोंडाने बोलून गेली.
बाबा आज एका हत्तीवर बसायला नाही म्हणता, असे 10 हत्ती माझ्या दारात झुलतील लक्षात ठेवा. आणि निघून गेली पोर, निघून गेली. विजयादशमीची मिरवणूक संपली. पोर चिडून संतापून घरी निघून गेलेली. त्या संतापातच सगळी रात्र गेली आणि सकाळी उठली खरी. सकाळी उठली खरी, स्नानासाठी नदीवर गेली आणि गंगेवर स्नानासाठी गेलेल्या या मुलीला इंग्रजी शिपायांनी मारलेल्या शिट्ट्या ऐकू आल्या. हिनं फारसं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच शिट्ट्या ऐकायला आल्यानंतर भरलेला सगळा नदीचा घाट एका क्षणात रिकामा झालेला आहे हेही तिच्या लक्षात आलं नाही. हेही तिच्या लक्षात आलं नाही. आलेल्या शिपायाने तिचा हात धरला, तिला खेचून बाहेर काढलं आणि इथून निघून जा असं सांगितलं. तिनं कारण विचारलं. तो शिपाई सांगतो, आमच्या इंग्रजी मडमा स्नानासाठी नदीवर येत आहेत, तेव्हा इथे कोणीही भारतीय नको आहे, निघून जा म्हणून पुन्हा तिच्या हाताला धरून तो ओढणार. तोच तिनं चपळाई केली आणि जो हात तिला ओढायला पुढे येत होता त्या हाताचा कडकडून चावा घेतला पोरीनं आणि पळाली. हातून जे घडलं होतं त्यामुळे काय शिक्षा मिळणार आहे, काय भोगावं लागणार आहे हे माहीत होतं. पोर निघून आली आणि तिच्या अंदाजाप्रमाणे दुपारी बाजीराव पेशव्यांनी पोरीला बोलावणं पाठवलं. दरबारात येऊन उभी राहिली पोर. ज्या शिपायाच्या हाताला चावली होती तो शिपाई आपल्या अधिकाऱ्याला घेऊन आला होता. बाजीरावांनी पोरीला विचारलं, छबेली तू यांच्या हाताला चावलीस? होय. का? सांगते. अवघी 6-7 वर्षाची पोर ज्या तडफेने उत्तर देते ते ऐकलं की समजतं आपण किती पाण्यात आहोत. ही 7 वर्षाची पोर बाजीरावाला सांगते, काका मी यांच्या हाताला चावले हे खरं आहे, याचं कारण सांगते, पण त्याआधी मला काही प्रश्न पडलेत त्याची उत्तर द्याल. आणि असं म्हणून या पोरीनं आपले प्रश्न विचारले. काका मला सांगा, हा देश कोणाचा? आपला. या देशामध्ये पूजला जाणारा देव कोणाचा? आपला. त्या देवाचं पावित्र्य राखतं कोण? आपण. इथे चाललेली सगळी संस्कृती, सगळे संस्कार जतन करतं कोण? आपण. हे सगळं आपलं आहे. मग 7 समुद्रापलीकडच्या टेम्स नदी काठच्या या गोऱ्यांनी येऊन आपल्याला शहाणपण का शिकवावं? परकीय असले त्यांनी त्यांच्या जागी राहावं. आमचा राजा व्हायची प्रयत्नकाची पराकाष्ठा करू नये. माझ्या या प्रश्नांची उत्तर असतील तर तुमचं तुम्हाला समजेल मी याच्या हाताला का चावले. पोरीची ही तडफ बघितली. अर्थात बाजीरावांकडे याचं उत्तर नव्हतं. खाली मान घातली आणि बाजीराव स्वतःशीच पुटपुटले, छबेली जे प्रश्न तुला पडतात ते मला पडले असते तर राहता शनिवारवाडा सोडून इथे आलो नसतो. नाही जमलं तुझ्यासारखं वागायला. मनात होते ते सगळे प्रश्न भडाभडा बोलून पोर निघून गेली. पण कदाचित हीच तिच्या भविष्याची नांदी असावी. या पोरीची ही तडफ बघणारे पेशव्यांच्या शेजारी बसलेले झाशीचे राजज्योतिषी, ज्यांचं नाव होतं अपय्या जोशी, पोरीला बघितलं आणि पोर निघून गेल्यावर पेशव्यांच्या सरकार दरबारी अर्ज केला. अपय्या जोशी विचारतात, पेशवे हरकत नसेल तर झाशीची राज्ञी म्हणून, गंगाधरपंत नेवाळकरांची पत्नी म्हणून ही पोर आम्हाला द्याल? नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. योग्य मुहूर्त बघितला आणि गंगाधरपंत नेवाळकरांशी या मनकर्णिकेचा विवाह झाला. इतिहासात याचा संदर्भ शोधलात तर लक्षात येईल या वेळेला ही पोर अवघी 8 वर्षाची आहे आणि ज्या व्यक्तीशी हिचं लग्न झालं आहे ते झाशीचे राजे गंगाधरपंत त्यावेळेला जवळजवळ 35 वर्षाचे आहेत. आपल्यापेक्षा एवढ्या मोठ्या व्यक्तीशी ही पोर लग्न करते
त्याची कारणं राणीच्या पुढच्या आयुष्यात आपल्याला सापडतात. मोरपंत तांब्यांची मुलगी असलेली ही मनकर्णिका झाशीची राज्ञी लक्ष्मीबाई म्हणून झाशीत आली आणि राजपरिवारानुसार तिला कुठल्याही 3 गोष्टी मागायची मुभा देण्यात आली. तिनं पहिली गोष्ट मागितली, मी माझ्या वडिलांची मुलगी आहे आणि त्यांना एकुलती एक आहे, आयुष्यभर माझे वडील माझ्या जवळच राहतील. अट मान्य झाली. दुसरी अट या पोरीनं मोठ्या चपखलपणानं मागितली आहे. ही पोर सांगते, मी झाशीची राणी आहे, राजाची अर्धांगिनी आहे आणि या न्यायाने झाशी राज्याच्या राजकारणात नव्हे राज्याच्या मालकीपासून सर्व गोष्टीत अर्धा भाग मला माझ्या मालकीचा पाहिजे. राणीनं हे मागणं मागितलं आणि या मागण्यापाठोपाठ संपूर्ण राजकारणात या मुलीचा प्रवेश झाशी राज्यात होऊ शकला. तिसरं मागणं हिनं मागितलं ते मोठं चमत्कारिक वाटलं. का? कारण हिनं 2 सजवलेले हत्ती मागितले. कारभाऱ्यांनी विचारलं तेव्हा ही पोर उत्तर देते, यातला एक हत्ती विजयादशमीच्या मिरवणुकीत भावाच्या अधिकारानं मला वर बोलवणाऱ्या नानाला मला पाठवायचा आहे आणि दुसरा हत्ती मी कारभाऱ्याची पोर आहे म्हणून मी हत्तीवर बसू शकणार नाही हे मला जाणवून देणाऱ्या रावसाहेबाला मला पाठवायचं आहे. मला त्याला सांगायचं आहे मी माझं भविष्य खरं करून दाखवलं. राणीच्या या 3ही अटी मान्य झाल्या. राजकारणामध्ये राणीचा प्रवेश निश्चित झाला आणि इतिहास याला साक्षी आहे. पुढच्या जवळजवळ 10 वर्षात गंगाधरपंत नेवाळकरांना काडीचीही किंमत न देणारे इंग्रजी अधिकारी आता झाशी राज्य गंगाधरपंत नेवाळकरांचं नाही, झाशीची राणी लक्ष्मीबाई हीच आहे असं म्हणून ती समोर दिसताच तिला वाकून मुजरा करू लागले होते. आणि होता होता झाशी राज्य ज्याची वाट बघत होतं ती आनंदाची बातमी सगळीकडे पसरली. झाशी राज्याचा वारस जन्माला आला आणि इथून राणीच्या दुःखाला सुरुवात होते. कारण हा मुलगा जन्माला आला आणि अवघ्या 6 महिन्यात या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आता राज्याला वारस नाही हे लक्षात आलं आणि गंगाधरपंत आजारी पडले. या वेळेला गंगाधरपंतांचं वय आहे जवळजवळ 50 ते 52 वर्षाचं. झाशीचा राजा आजारी पडला. राणी आपल्या पतीला सांभाळते आहे, आलेलं दुःख पचवते आहे आणि ह्या सगळ्याच बरोबर आपण एका राज्याची राणी आहोत असं म्हणून आपलं कर्तव्यही पार पाडते आहे. असंच असताना गंगाधरपंत नेवाळकरांनी त्या काळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना बोलवून दत्तक विधानही मंजूर करून घेतलं. ज्या दिवशी दत्तक विधान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी गंगाधरपंतांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतलाय. आता राणी खऱ्या अर्थानं एकाकी पडली. दत्तक मुलगा दामोदरला हाताशी घेऊन राज्य चालवणारी राणी. या राणीच्या आयुष्यात पुढे काय घडलं, खऱ्या अर्थानं ही कर्मयोगिनी का ठरू शकली हे यांच्यानंतर ऐकूया. जयोस्तुते उषा देवते, जयोस्तुते उषा देवते, देवी दयानिधी मंगल, देवी दयानिधी मंगल, जयोस्तुते उषा देवते. एक भक्त सकाळची वेळ आणि उषा सुक्त म्हणतोय. आमच्या ऋग्वेदामध्ये उषा सुक्ताला फार महत्वाची किंमत आहे. का? हे उषा देवते तुझं स्वागत मी करतो. का? माझ्या सूर्य नारायणाच्या आधी तू मला दिसते म्हणून मी तुझं स्वागत करतो. उषा म्हणजे आपण सकाळी सूर्य उगवायच्या आधी जी लाली असते गरिमा म्हणतात तिला, म्हणून तिचं वर्णनच केलंय. रुचिर यौवना रूप सुंदरा, रुचिर यौवना. पहाटेची वेळ सरत सरत चालली आहे. अर्घ्य देण्याचा कार्यक्रम चालला. सकाळची वेळ साधारणतः 5, 5:30, 6:30 अशी वेळ आहे. पूर्वी अशी वेळ असायची आपल्याकडे की पहाटे उठावं, लवकर
स्नान करावं. स्नान बरं का, आंघोळ नव्हे. आंघोळ एकदाच करायची असते कोणाच्या तरी नावानं. जर आपण रोज करत असू तर स्नान, आणि ते सुद्धा पहाटेचं स्नान. हिंदूंना सांगितलंय, हिंदूंची अशी परंपरा आहे काय की सूर्योदय पारोशानी सूर्योदय पाहू नये असं हिंदूंनी सांगितले. हिंदू शास्त्रामध्ये पारोशानी सूर्योदय पाहू नये. आम्ही इतका सोफिस्टिकेटेड अर्थ काढलाय की जर पारोशानी सूर्योदय पाहायचा नसेल तर मग सूर्योदयापूर्वी उठा कशाला? पाहायचा नाही ना, मग सूर्योदय झाल्यावर उठू की. तसा अर्थ नाहीये. स्नान करून सूर्याचं दर्शन घ्यायचंय. आपलं कसं आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये 6 शास्त्र आहेत आणि एक नवीन 7वं शास्त्र सुरू झालं, त्याचं नाव सवड शास्त्र. घ्या भागवून. मग देवही म्हणतो तुला घेतो भागवून, भागवतोच तुला. ताम इतका धावपळ करायला लावतो तुला. बाकी धर्मात बघा पाहिजे म्हणजे पाहिजे. आमच्याकडे गुरुजी सांगतात आंब्याची पानं पाहिजेत, नाही मिळाली अशोकाच्या पानांवर घ्या भागवून. नैवेद्य नाही मिळाला घ्या भागवून. नैवेद्यार्थे अक्षदाम समर्पयामी. अरे मग देवानी जर तुमच्यासाठी सगळं केलं तर चालणार आहे. पण असो, तिकडचा माझा विषय नाही आहे. अर्घ्य दिला, भगवान शंकरांच्या मंदिरात आले. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाखा भुगडी जाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो वज कोण तारी. शंकरांना प्रणाम केला. हो शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर. गौरी हर सुख सागर, गौरी हर सुख सागर, शंकर शिव. गौरतनो हास्यवदन, गौरतनो गौरतनो हास्यवदन, गौरतनो हास्यवदन, गौरतनो हास्यवदन. मदन दहन व्याघ्रांबर, मदन दहन, मदन दहन, मदन व्याघ्रांबर. गौरतनो हास्यवदन, मदन दहन व्याघ्रांबर. कर दर्शन हे पावन, कर दर्शन हे पावन. गौरतनो गौरतनो हास्यवदन, मदनदन व्याघ्रांबर. कर दर्शन हे पावन, हे पावन, हे पावन. शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव, शंकर शिव, शंकर शिव गंगाधर. नमः पार्वती पदे. जर आवाज येऊ द्या नो. ते कसं वाटलं माहिती का? पार्वती हर हर महादेव. मनमोहन सिंगांनी जय हिंद म्हटल्यासारखं वाटतं ते. जय हिंद. आवाज येऊ दे. दाम पाहिजे, दाम आवाजात, तर शत्रू घाबरणार. आपल्या असे ओरडल्यावर काय होणार नाही. दाम दाम पाहिजे. नुसतं दम मारो दम नाही कामाचं, दाम पाहिजे एकदम. म्हणून थोडा आवाज. पार्वती पदे हर हर, पार्वती मध्ये, पार्वती मध्ये हर हर महादेव. हे कसं वाटतं? काहीतरी वाटतं. म्हणून आपला आवाज वाढवा. आपला आवाज, आपला म्हणजे आपला बरं, दुसरा नव्हे. आप म्हटल्यावर खोकलाच येतो मला. पंढरीनाथ महाराज की जय. असं कळलं तर ठीक. ओकले काका बरोबर. त्यामुळे भक्ताची दर्शन घेतलं आणि बाहेर आले. आत शंकरांचं दर्शन, पण मनातला देव मात्र वेगळा होता. मनात जो देव असतो तोच पाहायला मिळतो असं नाही. भक्तिशास्त्र असं सांगतं, माझ्या समोरच्या देवामध्ये जर माझ्या मनातला देव दिसत असेल तर आपण भक्ती मार्गावरती आहोत. मारुतिरायांमध्ये जर माझा राम दिसत असेल, गजानन महाराजांमध्ये माझे स्वामी समर्थ दिसत असतील, स्वामींमध्ये माझे गोंदवलेकर महाराज दिसत असतील, भक्ती मार्गावरती होता. आपण म्हणून आतला देव वेगळा होता, पण मनातला देव मात्र श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद। मागणी तसं पुरवठो आज त्यांनी डिमांड केली या आख्यानाची म्हणून ते आख्यान असं तर ते आख्यान डोक्यात नव्हतं पण यांनी मागणी केली म्हणजे गुरुजी हक्काने बोलवलंय आम्हाला। मनातला देव वागळा आणि चालू आहे नामस्मरण श्री कृष्ण गो धून लागली भक्ताला अशी आणि हे नामस्मरण चालू असताना लांबून आवाज आला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम। यांनी आवाज वाढवला श्री कृष्ण गोविंद श्रीराम जय राम जय जय राम श्री कृष्ण गोविंद असा जोर जोरात चालू झाला। आवाज कोणाचा इकडनं हा आवाज तिकडनं तो आवाज या गल्लीतून हा आवाज त्या गल्लीतून तो आवाज आपला बसला तरी चालेल पण तो आवाज मोठा जोर जोरात आवाज जोर जोरात। यानं विचार केला आपल्यापेक्षा आवाज कोणाचा मोठा येतो बघायला तर जाऊ म्हणून त्या आवाजाच्या दिशेनं चाललेत आवाजाच्या दिशेनं चाललेत तर एका कोपऱ्यामध्ये गेल्यावरती पाहिलं तर काय दिसलो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय असं एका व्यक्तीच्या भोवती श्रीराम जय राम असं कवच गर 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 फिरतंय। लक्षात ठेवा याला म्हणतात प्रभावळ आणि आपण जेवढी उपासना करतो तेवढी ती प्रभावळ वाढत जाते। कितीतरी संकट परस्पर निघून जातात का तुमच्याकडे ती उपासना ती संकट येऊच देत नाही। जर कुठल्या तुम्ही संतांचा जर फोटो पाहिला तर त्याच्या मागं असं पांढरं रंग दिलेला असतो बघा पिवळा पांढरा तो कशासाठी असतो सगळं चित्र रंगून झाल्यावर आता पांढरा रंग राहिला आता काय करावं कुठे द्यावा चला डोक्याच्या भोवती देऊन टाकू तसं नसतं ती प्रभावळ असते ती उपासनेची असं ते घर 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 चक्र फिरतं। यांनी पाहिलं कोण बसले होते ते आणि कसे बसले होते करोनी पुच्छाची गुंडाळी करोनी पुच्छाची गुंडाळी वरी बैसले महाबळी करोनी पुच्छाची गुंडाळी स्वतःची शेपटीची गुंडाळी करून वरी बैसले महाबळी। कोण होते फोडून आपली छाती दाविले प्रभो भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हा एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। हारतला नवरत्नाचा जानक्यानं घातला पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला फोडून आपली छाती। क्या बात आहे काही खिशात असतं नक्की दिलं पण रिकाम आहे सगळा खिसा। अरे फोडून आपली छाती दाविले प्रभो भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। हे राम लक्ष्मण जानके जय बोला हनुमान के बड़ा लक्ष्मण हे राम लक्ष्मण जानके जय बोला हनुमान के राम लक्ष्मण जानके जय बोला हनुमान के। पवन सुत हनुमान मारुतीराय बसले होते कसे करोनी पुच्छाची गुंडाळी। पुच्छ म्हणजे शेपूट अनेकांना कळतच नाही पुच्छ म्हणजे काय। एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो होतो
आणि तो सूत्रसंचालक बोलायला उभा होता. आज या ठिकाणी या. काही ना अशी फार सवय असते, या ठिकाणी म्हटल्यावर असं आजूबाजूला बघायचं. आज या ठिकाणी, मग शर्ट वगैरे असं व्यवस्थित करायचं, पॅन्ट वगैरे वर. अरे आधी करता येत नव्हतं काय उद्योग. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण हबकड, हबप म्हणतात येत होतं म्हणजे हबकड श्रीयंत महाराज बडवे यांचे आगमन झालेले आहे. तर मी अध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी महाराजांना पुच्छगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. मला 5 मिनिटं कळायलाच तयार नाही पुच्छगुच्छ म्हणजे येणार काय थोडक्यात सोबत, कारण पुच्छ म्हणजे शेपून माहिती होता. मग तो अध्यक्ष जेव्हा बुके घेऊन आला ना, बुके, मी त्याला म्हटलं याला काय म्हणतात. त्याला लक्षात आलं आपण. तो म्हटलं तुम्हीच काय ते म्हणा. मी म्हटलं याला पुष्पगुच्छ म्हणतात, पुच्छगुच्छ नाही. पंढरीनाथ महाराज की. त्यामुळे पुच्छ म्हणजे शेपटी. करोनी पुच्छाची गुंडाळी वरी वैसले महाबळी. याला ओवी असं म्हणतात बरं का. कीर्तनातली ओवी ही अशी असते. जर हीच ओवी मी अशी म्हटली असती, करोनी पुच्छाची गुंडाळी वरे वैसले महाबळी, तर कसं वाटलं असतं माहिती का. झेंडूच्या फुलावर बसली आळी. बसले ते महाबळी येतो म्हणून त्यांच्यासाठी तशी. कुठे कसं गावं, किती गावं, कुठलं म्युझिक लावावं याचं कॉमन सेन्स असावा लागतो. नाही तर काही जणांचा असा काही कॉमन सेन्स सेन्सिटिव्ह असतो. माझ्या एका मित्राला बघण्याच्या कार्यक्रमाला घेऊन गेलो आम्ही. आपला काही बघण्याचा झाला नाही कार्यक्रम. म्हटलं दुसऱ्याचा कसा असतो बघू तरी. गेलो तिथे तिला विचारलं त्या मित्राच्या आईनं, मुलीला काही गाणं वगैरे येतं का. गाण्याचीच आई होती ती, त्यामुळे तशाच टर्नमध्ये, मुलीला काही गाणं वगैरे येतं का. ती आई म्हणाली वा, आमची मुलगी म्हणजे काय सगळ्या पट्ट्यांमध्ये फाडून गाते, सगळ्या पट्ट्या फाडून गाते. अच्छा मग गाऊन दाखवा. मग तिनं असा पदर बिदर घेतला. तेवढ्यापुरतंच ती शालीनत्व असतं, नंतर ते कुठे जातं कळतच नाही. असं काही पदर बिदर घेऊन आणि आमच्याकडे गाणं बघून म्हटलं तिनं. कुठलं गाणं म्हणावं मुलाकडे बघून. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी रे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आधीच सांगायची का धोक्याची सूचना. कुठे काय म्हणावं कळलं पाहिजे, म्हणून ही करोनी पुच्छाची गुंडाळी मूळ पदार आलं पाहिजे. वरी वरी बैसले महाबळी. मारुतीराय बसले तो स्वतःचा आसन स्वतः निर्माण केलं, दुसऱ्यानी द्यायची गरज नाही. दर 5 वर्षांनी आमचं आसन कायम, कोणी हलवू शकणार नाही. स्वतः बसलेत आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम असा आवाज घुमायला लागला. हो हा समोर उभा आहे आणि विचारलो ओ आजोबा. आजोबाच होते दिसायला, अशी पांढऱ्या बोया वगैरे झाल्या होत्या आजोबांचा. ओ आजोबा. मारुतीरावांनी असं हळू डोळे उघडले. आजोबा व्हॉट इज युअर नेम. असं नातवाने विचारलं ना आजोबाला की आजोबाला फार वाटतं आपला नातू फार इंग्लिश शिकला. काही शिकलेलं नसतं, एवढंच त्याला येत असतं. लोकांना फार वाटतं आपली मुलं इंग्लिश मीडियममध्ये गेली की आता बस बराक ओबामा नंतर आपलंच कार्ट इंग्लिशमध्ये बोलणार, फार वाटतं. पण लक्षात ठेवा जे इंग्लिश मीडियममध्ये जातात ना त्यांचं इंग्लिश मीडियमच असतं. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम अशी मराठी बोलायची असते. मराठी माध्यम नाही, मराठी मीडियम. असो. प्रणाम आजोबा. तुमचं नाव काय. मारुतीरावांनी विचारलं माझं नाव विचारणारा तू कोण. तेही हुशार होते, साधे नाही, बुद्धिमताम वरिष्ठ. तू कोण. तो म्हणाला मला ओळखलं नाही. सध्या रोज सगळ्या टीव्हीवर दिसतोय असा हात करताना. गैरअर्थ काढू नका, मी पुन्हा सांगतोय. आपल्या
हा नाव सांगतोय, सगळ्यांना अच्छा करतोय मी, कारण सध्या सगळ्या भारतभर भारत भ्रमण माझं चालू आहे. सध्या इकडे जा तिकडे जा, असा हात करत तिकडे जा, खिशात हात घालत सगळीकडे फिरतोय मी. नाव काय? नाव पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती, पांडुनृपती दादी दादा तुला, पांडुनृपती, 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 कर्नाटकात आहे ना तो. पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती जनक जया, माता विंती यदुतनया, धर्म भीम बांधव जया, धर्म भीम, धर्म भीम, धर्म भीम बांधव जया, धर्म भीम, नामे विजय तो पांडुनृपती जनक जय, पांडुनृपती, पांडुनृपती जनक जया, जनक जया हो. मारुतीराय म्हटले, हे काय म्हटलं? तबलजी पेटीवादकाला त्रास देऊन म्हणे हे आमचं नाव आहे. एवढं? त्यामुळे एवढं नाही, हे आमच्या खानदानाचं नाव आहे. आमच्या खानदानाचं नाव ऐकल्याशिवाय आम्हाला कोणी विचारतच नाही. पुन्हा हे मी त्याचं नाव सांगते, बाकी कुठलंही खानदान नाही. म्हणे नाव काय? पांडुनृपती जनक जया, माता कुंती यदुतनया, धर्म भीम बांधव जया. हे आमचं खानदान. आता माझं नाव नामे विजयतो, विजय उर्फ धनंजय उर्फ अर्जुन, पंडूराजाचा नंबर 3चा मुलगा अर्जुन, 3री आघाडी. हो अर्जुन, तेव्हा पहिली आघाडी त्यांनी स्थापन केली, 3री आघाडी अर्जुन नावाच्या माणसाने. अर्जुन, अच्छा वा वा वा. मारुतीराय म्हटली, म्हणजे आत्ता सध्या ते एक नवीन प्रकरण का असते? अर्जुन असा काही लाजला हो? सुभद्रेचं प्रकरण, बाकी कुठल्याही नव्हे. असं काही लाजला हो? अहो म्हणे काय झालं लाजायला? काय रे म्हणे, राजकारण्या एखादं प्रकरण लागतंच, त्याशिवाय राजकारणात स्टेटस वाढत नाही. असे बरं बाबा, आता आजोबा तुमचं नाव काय? मारुतीराय का हो? बघा पिढ्यांमधलं अंतर. मारुतीराय म्हणाले, या देहाला राम भक्त हनुमान असं म्हणतात. राम राम कुठेतरी ऐकलंय. राम राम कोणता राम म्हणे अर्जुन, कोणता राम म्हणे अर्जुन, कृष्ण भ्राता की रेणुका नंदन. कुठला राम? कोणता राम म्हणे अर्जुन, कृष्ण भ्राता की रेणुकानंदन. कृष्ण भ्राता बलराम की रेणुकानंद परशुराम. क्या बात आहे, वा वा वा. अर्जुन असताना तिथे तुम्हा खरंच हो धनुष्यबाण तुम्हालाच देऊन टाकलं असतं. घेऊन टाका, तुम्हीच सांभाळा. काय सुंदर हार्मोनी होता. खरंच रत्न येतो या भागातली ही सगळी अशी. बुवांचा गाळाही सुंदर, हातही इतकी सुंदर. लक्षात ठेवा, हे वाद्य वाजवणं म्हणावं तितकं सोपं नसतं. एक वेळ हातपेटी वाजवणं सोपं आहे, पण पायपेटी वाजवणं फार अवघड आहे. जो भाता असतो ना, तो पायाने वाजवायचा असतो असा, आणि वरतून बोटं फिरवायला लागतात. पाय असे पडतात, बोटं मात्र अशी फिरायला लागतात. काही लोकांचं पाय असे फिरतात आणि हातही असेच जातात. ते नाही का, असं असं असतं बघा, तसं. पण हे वाद्य म्हणावं इतकं सोपं नसतं, फार अवघड आहे. आणि दोन्ही हात चालणं, आपल्याला एकच हात चालणं माहिती आहे, पण यांचे मात्र दोन्ही हात चालतात. मी पुन्हा सांगतोय, हार्मोनियमचा एक हात, बाकी नवे कुठला आहे. गुरुजी हसू नका तुम्ही समोर बसू, मला फार पंचायत होते. कोणता राम म्हणे अर्जुन, कृष्ण भ्राता की रेणू. कुठला राम? का निरपराध वालीचे, का निरपराध वालीचे, केले जाने हनन तो राम. मारुतीराय म्हटलं, यातला कुठल्याही रामाला मी ओळखत नाही, माझा एकच राम माहिती. कुठला?
रामाचे भजन त्याची माझे ध्यान तेणे समाधान. मला एकच राम माहिती, कुठला? राम कल्पवृक्षाणां विराम सकला. एकच राम. राम मंगलाचे जे मंगल, रघुरायाचे गुणगान, तेच राम माहिती. राम गावा राम द्यावा. अच्छा, म्हणजे तो राम म्हणजे ज्यांनी दगडाचा सेतू बांधला तो ना? ते म्हणाले बाबा गब्बस, रामाची ओळख सांगतो. राम कसा आहे? एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. या जगामध्ये धनुर्धारी पाहायचा असेल तर तो माझ्या रामासारखा. आजोबा, लेट मी क्लिअर दॅट. तुम्ही काय म्हटलं? धनुर्धारी ना? तुमचा राम काय पहिला? तो दुसरा असेल. मारुती म्हटले पहिला गुण. हे बघा समोर उभा आहे तुमच्या, माझ्यासारखा धनुर्धारी या जगामध्ये सापडणार नाही. मारुतीला म्हटले रामाचे धनुर्धारी ऐकायचे का? त्या बाण जेव्हा त्यांनी त्या सुबाहूला मारला, मारुतीला सांगतात सुबाहूला आमच्या रामाने बाण मारला तेव्हा तो बाणाचा वारा त्या मारीच्याला लागला. त्या मारीच्याला, पुन्हा ती शिवी नाही, त्या मारीच्याला, त्या मारीच्याला वारा लागला. वारा, फक्त बाणाचा वारा लागला तर तो मारीच असा काही उडाला. डिंग. मारीच पडलाय, बडवे बुवा नाही हो. तो जो जाऊन पडला ते कायमचं ठिकाण झालं. मारीच जिथे पडला ते कायमचं ठिकाण झालं मारीचस, आत्ताचं मॉरिशस. कुठनं कुठे गेलाय बघा. काही नाही का लोक दिल्लीवरनं काशीला जातात तसे हा कुठनं कुठे गेला. असेच उडणार सगळे. असो, कळलं तर ठीक, जास्त बोलायचं नाही आणि बोलल्या वाचून राहायचं नाही. कळला? असं जे उडाले याला म्हणतात बाणाची ताकद. अर्जुन म्हणाला गप बसा, आता तुमचे बाण म्हातारे झालेत सगळे. आमच्या बाणांची ताकद सांगू का तुम्हाला? आमच्या मातोश्रीनं गजगौरी व्रत केलं मातोश्रीनं, आणि मातोश्री म्हणाल्या अर्जुना त्या गजगौरी व्रताच्या उद्यापनासाठी मला एक हत्ती हवा रे. इकडे जसा घोडा हवा होता ना तसा आम्हाला एक हत्ती हवा, एक छान. कशासाठी? काही नाही, उद्यापन करायचंय. मग आहेत की आपल्याकडे किती हत्ती पडले ते घे. आपल्याकडचे नको असतील, सावंतवाडीच्या जंगलामध्ये फार उत्माद घालतात, त्यांना घेतो बोलवून. ते हत्ती नको, मला हवा हत्ती ऐरावत इंद्राचा. ठीक आहे, इंद्राचा ना, आत्ता मिळवून देत, आत्ता, डोंट वरी. परिणाम आजोबा, या अर्जुनाने काय केलं माहिती का? बाण घेतला, बाणाला चिठ्ठी बांधली आणि ती चिठ्ठी दिली पाठवून स्वर्गात. चिठ्ठीत लिहून दिलं होतं श्री रा 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 इंद्र महाराज यांचा सप्रेम नमस्कार. आपला ऐरावत ताबडतोब खाली पाठवून द्या. पंडूराजाचा नंबर 3चा मुलगा शिक्का, आणि खाली ताजा कलम लिहिला होता, जर ऐरावत खाली पाठवला नाही तर गाठ आमच्याशी आहे. वरती शिवसेना, खाली भीमसेना तयार. तुम्ही का हसला? शिवसेना म्हणजे शंकरांची सेना आणि भीमसेना म्हणजे भीमाची सेना. बाकी कुठल्याही सेनेबद्दल आपल्या बोलायचं नाही. परिणाम इंद्र घाबरला हो. ऐरावत जर पाठवून दिला तर दोघांची पत्र आणखीन यायची उद्या. जरा अमृत जरा 2 पेले पाठवून द्या. पण इंद्राने डोकं वापरलं आजोबा. चिठ्ठी दुसरी आणि त्यात लिहिलं अर्जुन यास अनेक आशीर्वाद. ऐरावत खाली पाठवला असता, पण आमचे सर्व कार्यकर्ते, स्वर्गातले सर्व कार्यकर्ते उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या कार्यात मग्न असल्यामुळे कार्यकर्ते उपलब्ध नाही. ऐरावत हवा असल्यास येऊन घेऊन जा. आता जो स्वर्गाला जातो तो येतो का खाली येऊन घेऊन जा म्हणा? आपण कितीतरी पाठवतो बघा स्वर्गवासी. आले का कोणी स्वर्गवासी? आम्ही स्वर्गवासी आहोत. 10x13ची मस्त खोली आहे, संडास बाथरूम अटॅच, AC मस्त फर्स्ट क्लास, उकडायचं काही प्रॉब्लेम नाही. कोण माहिती स्वर्ग काय नसं काय. परिणाम आता तो ऐरावत आणायचा कसा? परिणामचे दादा उभे राहिले. दादा, मी भीमदादांबद्दल बोलतोय, बाकी नव्हे. दादा उभे राहिले. अर्जुना डोंट फिअर, आय एम हिअर. ऐरावत आणायचा ना, मी जातो. अरे पण दादा जाशील रे, येणार कसा?
ती तुझी व्यवस्था. मग काय ओ ओ ओ आजोबा, या अर्जुनाने काय केलं माहितीये काय? बाणाला बाण, बाणाला बाण, बाणाला बाण, बाणाला बाण, पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जिना बांधला. आणि आमचे भीमसेन दादा एकटे वरती गेले. इंद्र गज भूतला आणिला भुजबळे, इंद्र गज भूतला आणिला भुजबळे, इंद्र गज भूतला आणिला भुजबळे. भुजबळ नाव घ्यायचं नाही मला आता, म्हणून भुजबळे पटकन म्हणून घेतलं. बरं, भुजबळ म्हणजे नाशिकचे नव्हे, ज्याच्या भुजामध्ये बळ आहे तो भुजबळ. तो फक्त भीम होता. भीमदादा आले, याला म्हणतात बाणावरती विश्वास. आमचे दादा साधे नव्हे अहो, 12-12 हत्तींची बळ एकेका हातात असणारे आमचे दादा. 12-12 हत्तींची बळ असे दादा आहेत आमचे, कळलं का? स्पेशल मती आहे त्यांना, असे आमचे दादा आहेत. मग सांगायचं काय, असे दादा आमचे घेऊन आले ऐरावत खाली. याला म्हणतात ताकद. आहे का तुमच्यात ताकद? मारुतीराय म्हणाले, ताकद बघायची का माझी? म्हाताऱ्याची ताकद बघायची तुला? थांब दाखवतोच. मग काय, आचारसंहिता लागू आहे, नाही तर तुला ताकद दाखवली असती. अहो म्हणे, मग दाखवा ना ताकद. ठीक आहे म्हणे, दाखवतो, फक्त आधी झाशीला जाऊन येऊ, मग इकडे काय होते ते. झाशी राज्याचा वारस संपला. गंगाधर पंतांनीही जगाचा निरोप घेतला आणि आता एकट्या राणीवरती सगळ्या राज्याची जबाबदारी येऊन पडली आहे. अर्थात जे घडणं अपेक्षित होतं तेच घडलं. दत्तक विधान मंजूर करून गेलेले अधिकारी गंगाधर पंत गेल्यानंतर काही काळाने पुन्हा झाशीत आले आणि झाशी राज्याची राज्ञी असलेल्या राणीला या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एक पत्र पाठवलं. ते पत्र घेऊन आलेला रेसिडेंट दरबारात उभा आहे. डोळ्यासमोर चित्र उभं करा. दोन्ही बाजूने सगळे दरबारी बसलेत. सिंहासनावर राणी बसली आहे, पुरुष वेशधारी असलेली राणी. कमरेला तलवार बांधली आहे, डोक्यावरती शिरपेच घातलेला आहे. पण एवढं असताना सुद्धा आपण नेवाळकर घराण्याची सून आहोत याची जाणीव संपलेली नाही. चिकाच्या पडद्या आड बसली आहे. आलेला रेसिडेंट तिला हाती असलेल्या पत्राचा तर्जुमा वाचून दाखवतोय. आपल्याला रक्ताना त्याचा वारस नसल्यामुळे असलेलं दत्तक विधान नामंजूर करून आपलं झाशी राज्य आता इंग्रजी राज्यात विलीन करण्याचा निर्णय ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतलेला असून आपणास तो मान्य असावा अशा अर्थाचं ते पत्र रेसिडेंटनी वाचून दाखवलं. अर्थात झाशी राज्यात रेसिडेंट आलेला होता ते राज्यातल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक माणसाला माहीत होतं. किल्ल्याच्या बाहेर सगळ्या झाशी राज्यातले लोक जमलेले आहेत. आता राणी काय निर्णय देते? आपलं राज्य इंग्रजांना देऊन टाकते की त्यांच्याशी दोन हात करायला उभी राहते याची उत्कंठा बाहेर असलेल्या प्रत्येक माणसामध्ये जागी होती. होईल खालसा झाशी की होईल दत्तक मान्य, होईल खालसा झाशी की होईल दत्तक मान्य. आशा की भव्य निराशा प्रश्न हाच चिंताजन्य, आशा की भव्य निराशा प्रश्न हाच चिंताजन्य. ऐका या निर्णय आले नगरवासी सामान्य, ऐका या निर्णय आले नगरवासी सामान्य. किल्ल्याबाहेर प्रत्येक जण उभा होता. आता पुढे काय, आता पुढे काय याचा विचार करतोय. आणि दरबारात घडलेली घटना रेसिडेंटनं पत्र वाचून दाखवलं आणि आता राणी काय उत्तर देते याची प्रतीक्षा करणारा रेसिडेंट पुढच्या तिच्या कृतीनं भांबावला. कारण पत्र वाचून शेवटचा शब्द संपायच्या आत चिकाच्या पडद्या आड बसलेली राणी ताडकन उभी राहिली. कमरेच्या तलवारीनं चिकाचा पडदा फाडून बाहेर आली. समोर असलेल्या रेसिडेंटच्या गळ्याला तलवार टेकवली आणि ही राणी सांगते, जब तक मेरे दम में दम है मैं मेरी झांसी नहीं दूंगी. चालू लाग इथून. रेसिडेंटला राणीनं हकलून बाहेर काढलं.
झाशीचं राज्य खालसा होत नाही हे प्रजेतल्या प्रत्येकाला समजलं आणि राणीच्या बाजूनी अख्खं झाशी गाव उभं राहिलं. आता राणी आपल्याला आटपत नाही हे लक्षात आलं. हा काळ आहे 1857 सालातला. झाशी राज्य आपल्याला मिळणार नाही, सहज मागून जे मिळत नाही ते हातून हिसकावून घ्यायची ब्रिटिशांची परंपरा. राणी राज्य देत नाही हे लक्षात आलं आणि ब्रिटिशांनी पुढचं पाऊल उचललं. यू रोज नावाचा एक 60 वर्षाचा इंग्रजी अधिकारी 40,000चं सैन्य देऊन राणीच्या पाठलागावर पाठवला. 1857 साल उजाडलेला आहे. राणी, नानासाहेब, रावसाहेब, तात्या टोपे या चौघांनीही एक पाऊल उचललं होतं जे भारताच्या स्वतंत्रतेसाठी महत्त्वाचं होतं. बहादूर शहाला आपला नामधारी बादशाह घोषित करून यांनी हे पाऊल उचललं, ज्याच्या अनुषंगानं इंग्रजांच्या हाताखाली त्यांच्या प्रत्येक चौकीवर, त्यांच्या प्रत्येक तुरुंगावरती काम करणाऱ्या हिंदू सैनिकांनी एकाच दिवशी एकाच वेळेला आपण आहोत त्या ठिकाणी इंग्रजांशी 2 हात करायला उभं राहायचं, ज्याचा परिणाम इंग्रज भारतातून संपूर्ण संपणार आहे. पण ठरलेल्या तारखेच्या आधी आठवडाभरच मंगल पांडे नावाच्या एका हिंदू सैनिकाने मनामधला असंतोष आधीच व्यक्त केला, ज्याचा परिणाम व्हायचा तोच घडला. 1857चं हे बंड साफ फसलं. इंग्रज अधिकारी जागे झाले. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी 4 पैसे पुरवणारी, मदत देणारी एकच व्यक्ती होती, जिच्या हातामध्ये स्वतःचं संस्थान होतं, स्वतःचा पैसा होता आणि स्वतःचा मालकी हक्क होता, आणि ती व्यक्ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. हे सारं काही थांबवायचं असेल तर तिला संपवायला हवं, म्हणून युरोजला झाशीच्या पारिपत्यासाठी पाठवलंय. युरोजनं पहिलं काम केलं, अख्ख्या झाशी राज्याला आपला वेढा घातला. राणी आपल्याला शरण यावी यासाठी हजारो प्रयत्न युरोजने सुरू केले. याच काळात झाशीच्या गावात अनेक बंडवाले सुद्धा लोक माजलेले आहेत. इतिहासात याचं वर्णन आहे. झाशी राज्याच्या राजवाड्यावर आलेल्या बंड करणाऱ्या लोकांना राणी स्वतःच्या खाजगीतनं 4 पैसे देते आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून घेते, ज्याचा फायदा युरोजला उठवता आलेला नाही. राणीनं तब्बल 1 ते 1.5 वर्ष एकटीच्या जीवावर झाशीचा किल्ला लढवलाय. आपण राणीचं जे चित्र बघतो, पुरुषी वेशातली राणी आहे, पाठीला तिचा दत्तकपुत्र दामोदराला तिनं बांधलेला आहे, आणि राणी कधीच नुसती उभी दिसत नाही, तिच्या हातात एक नंगी तलवार सुद्धा असते. घोड्यावर बसलेली राणी. आता आपल्याला युरोज आटपत नाही हे तिच्या लक्षात आलंय. झाशी राज्याच्या किल्ल्यातून मागच्या बाजूनं आपल्या स्त्री सैन्यासह राणी बाहेर पडली आणि येऊन ठेपली ती कानपूरला, जिथे नानासाहेब आणि रावसाहेब दोघेही जण 4 सैनिकांना बरोबर घेऊन थांबलेत, 4 पैसे गाठीशी बांधून उभे आहेत. कानपूरला भलं मोठं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये राणीनं केलेली कामगिरी फार महत्त्वाची आहे. झाशी राज्यातून निघालेल्या राणीच्या पाठोपाठ युरोजही आपलं सैन्य घेऊन आला होता, ज्यानं राणीशी कानपूरशी लढाई केलेली आहे. एवढ्या मोठ्या इंग्रजी सैन्यामध्ये एक जमेची बाजू होती, लांब पल्ल्याच्या तोफा. मराठी सैन्याकडे तोफ नव्हती, भाला होता, तलवार होती, दाणपट्टा होता. आलेल्या तोफेला तोंड द्यायचं कसं? एकच पर्याय होता, धडाडणारी तोफ तिचं नाक बंद करून संपवायची. आणि ते काम राणीनं अतिशय शेताफीनं केलं. वाटतं तेवढं ते सोपं नाही. घोड्यावर बसली आहे राणी, पाठीमागे मुलाला बांधलेलं आहे. तिनं तोफेपाशी जायचं, तोफेच्या दोन्ही चाकांवर घोड्याचे पाय रोवायचे, घोड्याच्या मानेच्या रेषेत खाली सरकायचं. खोगिरात जे 2 कप्पे आहेत, त्या दोन्ही कप्प्यांमध्ये एका बाजूला खिळा आहे, एका बाजूला हातोडी आहे. घोड्याच्या माने सरळ खाली तिनं वाकून त्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात घ्यायच्या आहेत, आणि जिथे तोफेला बत्ती दिली जाते तिथे खाली वाकून तो खिळा तिनं ठोकायचा आहे.
हे सगळं चाललेलं असताना तोफेपाशी उभ्या असलेल्या शिपायानं तोफेला बत्ती दिली तर राणी संपणार आहे हे तिला माहिती आहे. पण असं असून सुद्धा राणीनं या युद्धात जवळजवळ 125 तोफा संपवल्याची नोंद आहे. अर्थात कानपूरचं हे युद्ध या लोकांना जिंकता आलं नाही. ते युद्ध हरलं आणि हे लोक कानपूर पासून पुन्हा ग्वाल्हेरच्या दिशेनं पुढे सरकले. ग्वाल्हेरचा किल्ला जिंकून घ्यावा लागला. तात्पुरतं संरक्षण मिळालं पण युरोजचा ससेमिरा काही सुटला नव्हता. राणी नाना आणि रावसाहेबाला सांगत होती, नाना मी युरोजच्या सैन्याच्या दुसऱ्या बाजूने जाते, तुम्ही गडावरून हल्ला करा, मी त्याच्या दुसऱ्या बाजूने त्याला मारत सुटेन. युरोज आपण जागेवर संपवू, कारण फक्त ग्वाल्हेर जिंकलंय, सगळा हिंदुस्थान स्वतंत्र व्हायचा आहे. पण अर्थात ठरलेल्या वेळेला युरोजच्या दुसऱ्या बाजूला येऊन राणी लढण्यासाठी उभी राहिलेली असताना गडावरून पाहिजे होती ती मदत राणीला मिळाली नाही आणि राणी एकटी पडली. 60,000 सैन्याच्या बरोबरीनं राणीचे फक्त 600 लोक लढतायत. लढता 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 ग्वाल्हेरच्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूला येऊन ठेपली राणी. याच काळात तिचं एक दुर्दैव आड आलेलं आहे. कानपूरच्या लढाईत राजरत्न नावाचा राणीचा घोडा जो अत्यंत कसबी होता तो संपलेला होता. त्यामुळे पेशव्यांच्या पागेतलं कुठलं तरी एक जनावर घेऊन राणी बाहेर पडलेली होती, जे ग्वाल्हेरच्या या जंगलात आलेल्या भर मध्य रस्त्यातल्या ओढ्याला पाहून घाबरलं आणि राणी तिथेच अडकली. राणीच्या शेवटच्या काळातलं वर्णन आहे ते आपल्याला असं सांगतं की घोड्यावर बसलेली राणी ही झाशी राज्याची राणी आहे म्हटल्यावर हिच्याकडे 4 पैसा अडके असतील, सोनं नाणं असेल, दागदागिने असतील आणि केवळ या लोभापायी पाठीमागून आलेल्या सैनिकानं तिच्या उजव्या बाजूला तलवारीचा वार केला, ज्यानं तिचा उजवा डोळा फुटलाय. ही पुरती जायबंदी झाली पाहिजे याचा विचार करून डाव्या बाजून येऊन एकानं तिच्या पोटात खंजीर खुपसलाय. पण राणी त्यांनाही मारून पुढे सरकली. ग्वाल्हेरच्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूला येऊन ठेपली, जिथे गंगाधर बाबा नावाच्या एका तपस्व्याची कुटी होती. या वेळेला राणीचं वय अवघ 17 ते 18 वर्षाचं आहे, फार मोठं नाही. 18 वर्षाची असलेली ही राणी आपल्या दत्तक मुलासकट 600 स्त्री सैनिकांसकट युरोजची लढाईला तयार होते. हे साधं सोपं काम नाही, याच्यासाठी देहावर उदास व्हावं लागतं, देह अर्पण करायची तयारी लागते, लक्षात ठेवा. राणी ग्वाल्हेरच्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूला आली आहे, गंगाधर बाबांच्या कुटी बाहेर येऊन बसली आहे. खऱ्या अर्थानं सर्वतोपरी जायबंदी झालेली राणी झाशीच्या किल्ल्यातून जेव्हा बाहेर पडली तेव्हा झाशीचे अमात्य रामचंद्र पंतही तिच्या बरोबर आहेत, जे आत्ता या क्षणाला तिच्या बरोबर उभे आहेत. गवताच्या भाऱ्यावर बसलेली राणी पाठीमागे बांधलेला मुलगा तिनं सोडला आणि समोर उभ्या असलेल्या रामचंद्र पंतांच्या हातात आपल्या मुलाचा हात देऊन राणी सांगते, पंत, आजवर झाशीची राज्ञी म्हणून माझा हुकूम ऐकत आलात, आज तुमची धाकटी बहीण म्हणून ऐका. झाशी राज्याचा एकुलता एक वारस मी तुमच्या हाती देते, पण तो देत असताना तुम्हाला काही 4 गोष्टी सांगते सुद्धा. या मुलाचं वय आत्ता लहान आहे, जो घडला तो इतिहास या पोराच्या कानापर्यंत पोचलाच पाहिजे आणि ती जबाबदारी तुमची आहे. झाशी राज्य, झाशीचं संस्थान ब्रिटिशांच्या हातात का जाऊ दिलं नाही, त्याच्या मागे काय कारण होतं हे या मुलाला सत्य परिस्थितीत समजावण्याचं काम तुमचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मी जगेन असं मला वाटत नाही. थोरल्या भावाच्या अधिकारानं पेटतीत सूड आणून या गवताच्या भाऱ्यालाच लावून टाका, फार काळ वाट बघेन असं वाटत नाही. हे शब्द ऐकले आणि क्षणभर शांत असलेले पंत म्हणतात, राणी साहेब, काहीतरी उपाय करू, काहीतरी उपचार करू, पण अशी निर्वानिर्वीची भाषा नाही. कदाचित शेवटचा प्रवास सुरू झाला असावा असा अंदाज राणीला आलेला आहे.
आणि म्हणून राणी सांगते, जेव्हा या देहातून श्वास संपेल तेव्हा निष्प्राण झालेला हा देह सुद्धा मला इंग्रजांच्या हाती पडू द्यायचा नाही. म्हणून हा अट्टहास. राणीची आज्ञा मानावी लागली. पेटती चूड आणली आणि रामचंद्र पंतांनी त्या दामोदराच्या हाती ती चूड देऊन गवताच्या भाऱ्याला चूड लावली खरी. भरदिशी भडका उडला. राणी तिथेच संपली आहे. अवघ 18 वर्षाचं आयुष्य लाभलेली झाशीची सम्राज्ञी असलेली लक्ष्मीबाई एका कारकुनाची पोर म्हणून जन्माला येते. स्वतःच्या ताकदीनं स्वतःचं भविष्य उभं करते. अख्खं राज्य चालवून दाखवते. आणि हे सगळं कर्तृत्व असताना सुद्धा तिला मरण येतं ते मात्र अशा अनाथ असलेल्या माणसासारखं. कुठेही राजकीय यतमाम नाही, कुठेही सहकाऱ्यांचे मुजरे नाहीत. ना त्याचं कौतुक, ना त्याचं स्मरण आणि ना त्याच्या स्मृतीसाठी बांधलेलं तिचं स्मारक. यापैकी तिच्या नशिबाला काहीच नाही. पण तिच्या नशिबात एकच गोष्ट लिहिलेली होती. राजघराण्यामधून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणारी ही एकमेव आणि शेवटची स्त्री झाशीची राज्ञी लक्ष्मीबाई. 1857चं बंड फसलं. पण त्यानंतर ते बंड फसलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या बंडातूनच प्रेरणा घेऊन फडक्यांच्या घरातला वासुदेव उभा राहतो. एडनला वासुदेव बळवंत फडक्यांचा अंत होतो, ज्याची बातमी केसरीत छापून येते. त्या बातमीवर हात ठेवून चाफेकरांच्या घरातली मुलं पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढण्याचीच शपथ घेतात. रॅनला मारतात. हातामध्ये गीता रहस्याची प्रत घेऊन अवघ्या 23व्या वर्षी हसत फाकी घेतात. ती वार्ता पुन्हा केसरीतच छापून येते, जिच्यावर हात ठेवून सावरकरांच्या घरातली 3 मुलं स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतात. मला सांगा हो, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय एकटेच होतात. लिहिलेली अवघी अभंग गाथा चंद्रभागेत बुडवली जाते, ती पुन्हा मिळावी म्हणून अट्टहास करणारे तुकोबा एकटेच निर्माण होतात. ते या भक्ती मार्गात, या नाममार्गात. जगद्गुरु एकच झाले, माऊली एकच झाली, राष्ट्रगुरु समर्थांसारखी व्यक्ती एकच झाली. पण 1857चं बंड जेव्हा साफ बिमोड करून संपवलं जातं तेव्हा त्या बंडाच्या प्रेरणेतून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापर्यंतच्या 150 वर्षात हजारो कर्मयोगी उभे राहतात. हे म्हणतात तसे कामगार नाहीत. कशाच्या जीवावर? मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे. का हो, या सगळ्यांना यांचे संसार नाहीत का? यांना यांचे कुळधर्म कुळाचार नाहीत का? यांना यांचे देवधर्म नाहीत का? हे सारं काही आहे, पण देहावर उदास होणाऱ्या भक्ताची भूमिका काय असते हे यांच्या दृष्टीनं स्पष्ट आणि स्वच्छ ठरलेलं आहे. आम्ही देवाचे भक्त आहोत हे म्हणायचा अधिकार आम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा आम्ही देवाचं काम करतो. आणि देवाचं काम देवानंच सांगितलंय. अन्यायाचा नाश करायचा आहे, न्यायाचं रामराज्य उभं करायचंय. राम येईल म्हणून वाट नाही बघायची. त्याचं काम मला करता येतं का याचा विचार जेव्हा करायला लागू की नाही, तेव्हा आम्ही खरे कर्मयोगी होणार आहोत. लक्षात ठेवा, चारी बाजूनं कर्म करून प्रेमानं कर्मचारी बनणारा माणूस हा कर्मचारीच राहतो. पण चारी बाजूनं कर्म केल्यानंतर सुद्धा माझ्या कर्मानं जगाचं कल्याण झालं पाहिजे असं म्हणणारा कर्मयोगी ठरतो. आणि तो एखादाच असतो, सगळे नाही. त्यांच्या रांगेत आपण जाऊन बसायचं असेल तर तुकोबा म्हणतात त्या कर्माच्या मार्गावरून चालायला नको का हो? भक्ती मार्गातनं गंगेची तपश्चर्या करून गंगा आणणारा भगीरथ एकच होतो, हजारो होत नाहीत. पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन 4 गोष्टी करणारी कितीतरी माणसं आपण जगात पाहतो की नाही, हे खरे आहेत कर्मयोगी. आता तुम्ही ठरवायचं. थोर महात्मे होऊन गेले,
चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. आम्हाला झाशीची राज्ञी म्हणून जगायचं आहे का हातामध्ये माईक मिळाला म्हणून वाटेल तसं बोलून आमच्या थोर माणसांना 4 शब्द सुनवणाऱ्या त्या मुलीसारखं व्हायचंय. हे आपण ठरवायचं. काय करायचं? भक्ती मार्गाला जायचं का भक्तीबरोबर कर्माचीही सांगड घालून कर्मयोगी व्हायचं? कारण जो कर्मयोगी होतो त्याच्यासाठीच भगवंत उभाय हो. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. अर्थात राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. मारुतीराय म्हणले ठीक आहे चल अर्जुन, तुझं म्हणणं आहे ना, बाणावरचा विश्वास महत्वाचा का शक्ती महत्वाची? दाखवतो तुला. इथे बाणाचा तुझ्या सेतू बाण, त्या सेतूवरून मी एकटा प्रणाम. अर्जुन म्हटला ठीक आहे, जर का माझा सेतू तुम्ही मोडलात तर मी काय करीन माहितीये का? ते जाऊ देत. नाही मोडलात तर तुम्ही काय करा? मारुतीराय म्हटले जर समजा तुझा सेतू तसाच राहिला, तुझ्याकडे नोकरी करीन मी, नोकरी. आणि मारुतीराय म्हटले जर सेतू मोडला ना, मग अर्जुन तू काय करायचे? अर्जुन म्हटलं आपली ठरलेली प्रतिज्ञा, पेटेंट. काय? लाकडं गोळा करायची, ते अग्निकुंडात घालायची, अग्निकाष्ठभक्षण करीन. अर्जुनाची पेटेंट प्रतिज्ञा. ठीक आहे मग चल, होऊन जाऊ दे. TO2 होऊन जाऊ दे. काय ते अर्जुन इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी, त्यामुळे सिमेंट वगैरे जरा चांगलं वापरलं, बिर्ला सिमेंट, आणि असा काही सेतू केला. मारुतीरायांनी विचारलं काय रे येऊ का? या म्हणे या. अरे मग काय हो, मारुतीरायांनी असं जरा जमीन अशी हे केली. विचारलं हे काय? हे म्हणे रनअप आहे, रनअप क्रिकेट मधला. हो ते ठरलेलं असतं कुठल्या कुठून यायचं पळत वगैरे. आणि मारुतीराय येऊ का? या या. आणि मग काय हो, मारुतीराय पळत 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 आले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून जी उडी मारली. बोले नादरती तनी दादानी दोम दादा रे तोम, नादरती तनी दादानी दोम दादा रे तोम, तनी दादानी दोम दादा रे तोम, दी दोम दोम तनन तनन रे दोम दोम तनन तनन रे ना, तदिय तारे दे रे तदारे तारे दानी, तदिय तारे दे तदारे तारे दानी, नादरती तनी दादानी दोम. तुम्ही म्हणाल बुवा हे काय चाललंय? हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे मारुतीराय पळत आल्याचं. दोम दाना दाना दोम दाना दोम दाना दोम दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना 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 दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दाना दोम दोम दाना दोम दोम दाना 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 दोम
इतकी जोरात उडी मारली, पार सेतूचे तुकडे झाले. तुकडे किती तुकडे? हनुमान जयंतीला काल वाटले ना सकाळी खिरापत, इतके बारीक तुकडे. आणि जिथे मारुतीरायांची प्रत्यक्ष उडी बसली तिथे तर बुक्काच झाला, बोवाला लावण्या इतका. आणि अर्जुनाने तो सेतू मोडलेला पाहिला आणि असा काही निघाला, मान खाली घालून. विराट कोहली आउट होल झाल्यावर जातो ना तसा, पाय आपटत, बॅट आपटत. नरवीर कुठे चालला? काही रे, एखादा LIC एजंट आहे का बघतो, एखादी पॉलिसी आहे का? LIC जीवन सरळ, जीवन वाकडं तिकडं झालंय सगळं, काय आहे का बघ. चल पॉलिसी बिलिसी नंतर लाकडं गोळा करायला चला. अर्जुनाचा स्वर कसा बदलला बघा. आजोबा मी काय म्हणतो, इथे आपण काही सेटिंग करता येईल का? आपल्यात बातमी बाहेर जाणार नाही, आपल्यातच काय ते सेटिंग करून आदल्या दिवशी सगळं सेटिंग करायचं असतं. मारुतीराय म्हटले सेटिंग आता ओनली चितेचं सेटिंग. 4 लाकडं गोळा करायला. आणि मारुतीरायांचं लाकडं गोळा करणं म्हणजे काय हो, एका बखलेत एक झाड पकडायचं, दुसऱ्या बखलेत एक झाड पकडायचं, दोन्ही झाडं कचकन काढायची, घ्या लाकडं. आणि अर्जुनाची लाकडं तोडतोय. जोर लाव केले का? अर्जुन मनात वाटतं कुठनं लोकांच्या नादी लागलो. चांगलं लग्न करायचं माझं वय आणि मला आपलं अच्छा करायला पाठवलं. सगळ्यात सांगितलं त्या म्हाताऱ्याच्या नादी लागू नका, तू चांगलं 39 वय म्हातार, लग्नाचं वय माझं. आणि कुठे मी अर्जुनाचं चालले हा, बाकी कुठल्या युवराजाबद्दल नाही. चांगलं आपलं म्हातार म्हटलं नादी लागूला मला. आणि आता माझी चिता तयार करावी लागते मला. आणि लाकडं गोळा करताय. अर्जुनराव ते 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 वाळलेलं लाकूड जास्त घ्या, मोठं घ्या. कशाला? म्हणे छातीवर ठेवलं चितेच्या वेळेस की पटकन जळून जाईल, जास्त वेळ नको घालवायला. म्हातारं म्हणजे मरणावरच टोपलंस. आणि तेव्हा ते ते तिकडचं आहे ना, तिकडचं ओलं ओलं लाकूड, ओलं ओलं ते पण घ्या. कशाला पाहिजे आजोबा? काही नाही, चितेमध्ये डोक्याखाली ठेवलं की कसं मंद मंद जळ, आग जरा मंद लागेल, म्हणजे पटकन सगळं. आणि मग काय हो, अर्जुनाने ती चिता रचली आणि आता उडी मारणार. तेवढ्यात मारुतीराय म्हणले, ओ नरवीर, जरा काय म्हणायचंय, जाताना शेवटचं स्मरण, जर तुमचं कोणी देव असेल, आराध्य दैवत, त्याचं एकदा स्मरण करा. शेवटचं आधी स्मरण आणि मग नंतर मरण. आता अर्जुनाच्या लक्षात आलं की आपलं कोणीतरी दैवत आहे आणि जे भक्तासाठी धावून येतं. हात जोडले आणि जी हाक मारली, हे रुक्मिणी म्हणा, हे द्वारकाधीशा, धावता श्री हरे जड करी बलसागर गोविंद. धावता श्री हरे जड करी बलसागर गोविंदा. तुझिया चरणे सादर वंदन करितो परमानंदा रे, करितो परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा रे. नारायणा रमा रमणा मधुसूदना रे मनमोहना रे, मधुसूदना रे मनमोहना. करुणागना करुणागना रे, नारायणा रमा रमणा. नारायणा नारायणा नारायणा. असं म्हणून उडी मारणार. तेवढ्यात एक लहान पोरग लांबून पळत आलं. ओ काका, ओ काका, ओ काका, थांबा 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 थांबा, काका काका थांबा 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 थांबा, अहो थांबा थांबा. काका तुमचं नाव काय? मारुतीने म्हटले, पोरा त्यांना नाव विचारू नको, सगळ्या खानदानाचं नाव सांगतात ते. इकडे त्याचं नाव अर्जुन, माझं नाव मारुती, असं असं झालं, त्याचा हा परिणाम. शॉर्टकटमध्ये सगळं सांगून टाकलं. पोरग हुशार होतो.
पुण्याचा होता, भयंकर हुशार. पोरगं म्हटलं, का हो काजोबा, हे सगळं झालं, तुम्ही म्हणता हा सेतू तुम्ही मोडला, कशावरून? कोणी पुरावा आहे का? आय विटनेस? मारुतीराय म्हणले, कोणी मोडलं काय? मी मोडलाय. बाकी आज असं सगळेच म्हणतात मोडला मोडला. कोणी पाहिलं का तो मोडताना? अर्जुन म्हटला, वा रे वा, पोरगा अगदी वेळेवर आलो, देवासारखा आला. बुडत्याला काडीचा आधार. हो अर्जुन म्हटलं, बरोबर आहे बरोबर आहे. हे झालं कसं काय? ए युवराज, आधी सांगतोय, लई ओवर दंगा करायचा नाही माझ्यासमोर. असं होय? मग पोरगं म्हणालं, ए तुझं काय मत आहे? काही नाही आजोबा, माझं एवढंच मत आहे, या काकांनी पुन्हा एकदा सेतू बांधावा आणि तुम्ही पुन्हा एकदा तो मोडावा. पुरावा मी आहे इथे, आय विटनेस. मारुतीराय म्हटले, ठीक आहे, एवढंसं तर काम आता, त्यात काय एवढंसं तर शिल्लक आहे, चलो. आणि मग अर्जुनाने पुन्हा सेतू बांधला. आणि मारुतीरायांना म्हटले, या. आणि नमस्कार केला. मारुतीरायांनी पळत 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 आले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून जी उडी मारली. अर्जुनाने ती उडी पाहिली आणि अर्जुन लाकडं गोळा करायलाच पळाला. नंतर थांब, वेळ नको घाल. पण पळतोय पळतोय, मागासारखा आवाज आला नाही. जोशीबांनी काही वाजवलं नाही मगासारखं, म्हणून मागं वळून पाहिलं, सेतू होता तसा. मारुतीराय मात्र एका बाजूला असे मुटकुळं खाऊन पडले होते. अर्जुन म्हणला, हे जितमया जितमया, मला टी शर्ट काढून फिरवायलाच लागला. जिंकलो 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 जिंकलो, याला म्हणतात खेळ, याला म्हणतात खेळ, याला म्हणतात खेळ. इकडे मारुतीराय विचार करतायत. उठली अशी माती बिती झटकली सगळी अंगाची. आजपर्यंत कधी पडलो नाही. मारुतीरायांबद्दल चालल्या. उलट नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. केलेली भक्ती एवढी तयार होती की टाकलेलं पाऊल बरोबरच पडणार. आज ज्या अर्थी पाऊल चुकलं आणि ज्या अर्थी माझी उडी चुकली, त्या अर्थी हा जो पोरगा आलाय ना, पोरगा कोणतरी लहान पोरग, तुका म्हणे येथे काहीतरी फॉल्ट आहे, इथे काहीतरी फॉल्टी कनेक्शन. आणि मग काय विचारतात ते सुद्धा साधे नव्हे, बुद्धिमत्ता वरिष्ठ. त्या वाळवंटामध्ये त्या लहान पोराची अशी नाजूक नाजूक पावलं उमटली होती. लहान पोराची ती हळूच एक माती कपाळी लावून पाहिली आणि लक्षात आलं, कोण इथे? ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक 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 चलत रामचंद्र. कपाळाला लावून पाहिलं आणि लक्षात आलं काय? आलेलं दैवत म्हणजे आराबक कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिरामस्त्री लोकानाम रामश्री मानसन प्रभू. आणि चरणापाशी गेले आणि चरणाला हात लावल्यावरती लक्षात आलं काय? लगी मोहे राम मिलन की आस, लगी मोहे राम मिलन गे मिलन की आस, राम मिलन की आस. पाहिलं वरती, पाहिलं काय दिसलो? दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तू जनकात्मजा. पूरतो स्वतः उभेच बसलेच होते मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. आस लगी मोहे राम. मारुतीराय म्हणाले, रामा तू आहेस होय, मला कळलं असतं तर मी तुझ्या या दासाची परीक्षा बघितली नसती. मारुती तूही माझा आणि तोही माझा रे, फक्त अजून त्याला कळलं नाहीये. फक्त पूल बांधण्याचंच काम करतोय तो.
भक्तीचा ओलावा अजून त्याला कळला नाही म्हणून तो वेड्यासारखा फिरतोय. तुला ओलावा कळला म्हणून तू पाय धरायला आलास. आणि तिकडे अर्जुन नाचत होता आणि अर्जुनाच्या लक्षात आलं मारुतीराय कोणाच्या तरी पाया पडतात मुलाच्या, कोण बघायला जाऊ. आणि अर्जुनही पळत 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 आला. समोर काय दिसलो, श्याम मेलन की आस लगी मोर. श्याम मेलन. अर्जुनाला कृष्ण दिसताय, मारुतीरायना श्याम दिसताय. जग में सुंदर हे दो नाम, चाहे कृष्ण को हो या राम. बोलो राम राम राम. या श्याम श्याम श्याम. दोघांनाही लक्षात आलं की दोन वेगळी तत्व नाही. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागर. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. रूप जरी वेगळी असली तरी स्वरूप मात्र एक आहे. अर्जुना, मारुतीरायाने मारुती तू हारलायस, पण देवा तुम्ही हे केलं कसं? अरे म्हणे मी माझं सुदर्शन चक्र ठेवलं होतं त्या सेतूखाली, म्हणून ते काही होऊ शकलं नाही. अच्छा, मी हारलो, आता मी अर्जुनाकडे नोकरी करायला तयार. इतका मारुतीराय आपले. अर्जुन म्हटलं माझ्याकडे कुठली नोकरी करता, मी त्या योग्यतेचा पण नाही करणार. कृष्ण म्हणाले तरी मारुती तू हारलायस, मग आता मी सांगीन ती शिक्षा, काही हरकत नाही. माझ्या रामाने दिलेली शिक्षा मला काही नाही म्हणायचं. लक्षात ठेव, इथून पुढे फार मोठं युद्ध होणार आहे. त्या युद्धामध्ये या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य मी करणार आहे. अर्जुनाची शक्ती आणि माझी युक्ती आहेच, फक्त आम्हाला भक्ती कुठे सापडत नव्हती. कर्म आम्ही करणारच होतो मारायचं, पण त्यात भक्तीचा ओलावा कुठे सापडत नव्हता. तो तुझ्या रूपाने सापडला. अर्जुनाची शक्ती, माझी युक्ती आणि तुझी भक्ती, असं म्हणून तो आमच्या रथावरती बसून कपिध्वज नाव धारण कर, तेच तुला कारणीभूत आहे. लक्षात ठेवा, अर्जुनाचं कर्म, अर्जुनाची मारुतीरायांची भक्ती, या दोघांच्याही मध्ये भगवान गोपालकृष्णाचा अंश होता, म्हणून तो रथ जिंकू शकला. ज्या ठिकाणी कर्म आणि भक्ती एकत्र नांदतात, झाशीची राणी आणि मारुतीराय असं जर एकत्र त्यावेळेस नांदलं असतं, त्यावेळेस ते कर्मयोगी फक्त कर्मच करत राहिले आणि भक्तियोगी फक्त भक्तीच करत बसले. पण त्याच वेळेस जर झाशीच्या राणीला असा एखादा जर खऱ्या अर्थाने भक्तिरूपी कर्मयोगी सापडला असता, तर 1857 सालीच भारत स्वतंत्र झाला असता. 1947 पर्यंतची वेळ लागली नसती. सावरकरांना हा प्रश्न विचारला की भारत स्वतंत्र कोणामुळे झाला? का भैरवी घ्या, कोणामुळे झाला? सावरकरांनी दिलेलं फार महत्त्वाचं उत्तर आहे. सावरकर म्हणतात, या भारतामध्ये भारत स्वतंत्र कोणामुळे झाला? रोज पूजा झाल्यावरती, पूजेच्या वेळेस देवाच्या मस्तकावर फूल ठेवताना ज्या ज्या माणसांनी म्हटलं असेल, ज्या ज्या व्यक्तीने म्हटलं असेल की हे परमेश्वरा, हे फूल तुला वाहतोय पण माझा भारत लवकर स्वतंत्र होऊ दे, अशा माणसांमुळे भारत स्वतंत्र झालाय. सामुदायिक उपासना महत्वाची आहे. वैयक्तिक उपासना भरपूर झाल्या. सामुदायिक उपासना केली तीच कर्मयोगाची, खरी भक्ती योगाची उपासना ठरत असते. म्हणून मारुतीरायांनी सुद्धा सांगितलं, सामुदायिक उपासनेला या. आपण भीमरूपी सामुदायिक म्हणतो, रामरक्षा सामुदायिक म्हणतो, त्याचं फळ पटकन मिळतं. म्हणून भक्ती आणि कर्म एकमेकांच्या हातात धरून चाललं तरच त्याचा फायदा होणार आहे. सामुदायिक उपासना करायची आहे, ती फार महत्त्वाची आहे. उद्या आपल्याला ती संधी आहे. 17 तारीख सामुदायिक उपासनेची संधी आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5. आपली शक्ती, आपली बुद्धी, आपली युक्ती, आपली भक्ती बघून, ज्याची भक्ती बघून योग्य ते बटन दाबा. ही शेवटची संधी आहे. पुन्हा 5 वर्षांनी संधी मिळेल न मिळेल माहिती नाही. लक्षात ठेवा. एक उदाहरण मला कायम आठवतं. माझ्या आईने परवा एक माठ आणला विकत. एक माठ घ्यायला आमच्या आईनं जवळजवळ 1.5 तास घालवला. 1.5 तास एक माठ निवडण्यासाठी. एक माठ निवडण्यासाठी 1.5 तास घालवला. त्या माठवाल्याला प्रत्येक विचारलं, ए बाबा पाणी गार होतं ना?
पाणीगार झालं नाही तर तुला परत आणून देईल, ते हात बुचकळावे लागतात, काहीतरी कर, ते चोचे असलेलाच माठ दे, हेच दे तेच दे, बघ नाही दिलं तर तो तोंडला घेऊन जा, छान माठ आहे, मग हा नको माठ तो नको माठ. एक माठ निवडायला 1.5 तास घालवतो आपण. पण कुठला माठ येतो ना आपल्या हातात 1,500 रुपये देतो आणि सांगतो उद्या मला निवडून द्या, आणि आपण माठ बनवून त्या माठाला निवडून देतो, आणि मग 5 वर्ष माठाची भाजी खावी लागते आपल्याला. त्यापेक्षा चांगली भाजी खाऊया आणि आयुष्य सोन्याचं करून घेऊया. म्हणून लक्षात ठेवा, चांगली भाजी खायची असेल तर चांगली खतं पेरा, चांगली मशागत करा, पण त्याला पाणी मात्र भक्तिरूपी जल घाला. तेच या भारताला गरज आहे. हा जर देश रामाचा असेल, हा जर देश कृष्णाचा असेल, तर या देश चालवणारा कोणीतरी सज्जनच असला पाहिजे. ही मारुतीरायांच्या चरणी अपेक्षा करा. कोणी असो, आम्हाला कुठल्याही पक्षाची इथे सभा किंवा आम्ही प्रचार करायला आलेलो नाही. आमच्या दृष्टीने सगळे कायम पक्षच असतात, पितृपंधरवडा कायम सगळ्या बाबतीत, लक्षात ठेवा. पण मारुतीरायांचा हा संदेश आहे. आयुष्यभर त्यांनी कार्य करून रामाला राज्य मिळवून दिलं. आपणही असंच कार्य व्हा आणि रामाला राज्य मिळवून द्या, रामराज्य करून द्या. तीच मारुतीरायांची खरी भक्ती ठरेल, बाकी कुठलीही भक्ती नाही. म्हणून म्हटलो, उद्या शेवटची संधी आहे. मतदान करा, कोणाच्याही का असेना, शाही हातावरती करून घ्या. शाही फार महत्त्वाची आहे. ती आज ना उद्या पुसली जाईल, पण लोकशाही मात्र कधीही पुसू देऊ नका. शाही महत्त्वाची. घरात बॉलपेननी शाही करून घेऊ नका. लक्षात ठेवा. मला म्हणायचा मुद्दा काय, मतदान करत नाही आणि आपण शिव्या घालतो, हे असं करत नाही. तुम्ही केलं का मतदान, मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आपल्याला पुन्हा सांगतोय, संधी परत 5 वर्षांनी मिळणार आहे. ती संधी येईल न येईल, पण उद्याची संधी वाया घालवू नका. ती खरी संधी भगवंताची अपेक्षित आहे. आरती होईल मारुतीरायांची आणि मग आज आपण कीर्तना थांबूया. आमचे 2 साथीदार इतके सुंदर आहेत. आमचे काय विचारता, गोखले काका आणि आमचा राजू दादा. जोरदार टाळ्या होऊ देऊ. माईकची व्यवस्था आमची इतकी सुंदर केली. मी त्याचं नाव विचारलं, तुम्ही म्हणाल बुवा असं का विचारता, कारण आम्ही व्हॉट्सअपवरचे मित्र आहोत. मला त्याचं नाव माहिती नाही, त्याला माहिती. आम्ही कायम व्हॉट्सअपवर गप्पा मारत असतो. व्हॉट्सअपवर किती चांगले मित्र भेटू शकतात, त्याचं उत्कृष्ट. आमच्या अमोलदादांनी ही माईक व्यवस्था इतकी सुंदर केली. एकदा त्याच्यासाठी टाळ्या होऊ देऊ. काही हे साधन नव्हे, हे सगळं सांभाळणं, आमचा आवाज योग्य पोचणं तुमच्यापर्यंत. पुनश्च सगळ्यांचे आभार. आमच्या गुरुजींनी आज इथे पुन्हा एकदा इथे यायची संधी दिली आणि कृतकृत्य व्हायची संधी दिली. अशीच सेवा ठेवूया. आरती होईल. एक आरतीसाठी मी आवाहन करणार आहे. आम्ही दरवर्षी जुगलबंदीचं एक आवाहन करत असतो. आत्ता आम्ही कीर्तनं बरीच करत असताना, खरं सांगतो, प्रचाराची आम्ही कीर्तनं करत होतो. प्रचार म्हणजे पुन्हा सांगतो पक्षाचा नाही. मतदान करा यासाठी आम्ही कीर्तनं करत होतो. उद्या त्याची समाप्ती आहे. अनेक गावं आम्ही महाराष्ट्रातली फिरलो. नक्षलवादी एरियामध्ये आम्ही मध्ये जाऊन आलो. ऐकायला बरेचसे नक्षलवादीच होते, पण हे नंतर कीर्तन झाल्यानंतर कळलं, हे बरं झालं. पण आम्हाला खरंच सांगतो, त्याने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, अहो आम्हाला असं चांगले विचारच ऐकायला मिळाले नाहीत. जर चांगले विचार योग्य वयात ऐकायला मिळाले असते तर आम्ही या मार्गाला आलोच नसतो. तेव्हा आम्हाला कळलं आज महाराष्ट्राला कीर्तनाची किती गरज निर्माण झाली. तेव्हापासून आम्ही असं ठरवलं आहे की जिथे कीर्तन पोहोचलं नाही त्या ठिकाणी आम्ही कीर्तन पोचवायचं. मग बुवा आवाहन कसलं, तर आरतीमध्ये जे तुम्ही आज दान कराल, इथे प्रथा आहे की नाही माहिती नाही, पण प्रथा सुरू करूया. दान करा. ते दान आम्ही आमच्या कीर्तनाच्या आशासाठी वापरतो. आम्ही मागू ती बिदागी आमचा संयोजक द्यायला तयार आहे. काय मागूल ते देतात, प्रेमानं देतात. पण अशा ठिकाणी कीर्तन न्यायचं तर तबलजी, पेटीवादक, माईक, लाईट सह जावं लागतं. मग तो जो खर्च असतो तो जिथून निर्माण करायचा तो आपल्यासारख्या दात्यांकडूनच तो असतो. बुवा आज काही आणलं नाही हो, नसेल आणलं तर एक आशीर्वाद तर द्या की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकांशी. आणि जर काही आणलं असेल तर त्या आरतीमध्ये अर्पण करायला मागं पुढे बघू नका. ती आरती आम्ही फक्त धर्मकार्यालाच वापरू, स्वतःच्या संसाराला अजिबात नाही. हे निश्चित. आयुष्य आमचं इतकं सुंदर चाललं आहे. माझी पत्नी मानसी, तीही उत्तम कीर्तन करते. वडील उत्तम कीर्तन करतात. आई उत्तम कीर्तन करते. अजून काय पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. मानसीची ओळख करून द्यायची झाली तर आज महाराष्ट्रामध्ये मानसी एवढं
राष्ट्रीय कीर्तन करणारी स्त्री कीर्तनकार आज महाराष्ट्रामध्ये नाही. हे मी माझ्या पदरचं वाक्य सांगत नाही. सिक्कीमचे आत्ताचे राज्यपाल, कराडचे माजी खासदार, पुण्याचे माजी आयुक्त डॉक्टर श्रीनिवास पाटलांचं हे वाक्य आहे की तिचं कीर्तन जेव्हा झाशीची राणी त्यांनी ऐकलं तेव्हा लक्षात आलं, अरे आपण ही चरित्र ऐकायला पाहिजे होती, नाही त्या राजकारणात आपण पडलो. माझं भाग्य, अभिमान वाटतो की अशी पत्नी रामरायाने मला दिली. त्यामुळे आमची कीर्तन बहरायला फार आनंद प्राप्त झाला आणि तुमच्यासारखे एवढी प्रेम करणारे श्रोते भेटले. वास्तविकता कीर्तन संपायच्या वेळेस कीर्तन सुरू झालं, पण तरी आपण थांबून राहिलात. आता वाजले 2. मारुतीरायाला तेच सांगायचं, तू आणि मी एवढंच परमार्थातलं खरं साध्य आहे, बाकी काही नको. 2 महत्त्वाचे आहेत. म्हणून एवढीच इच्छा व्यक्त करायची, पुनश्च योग्य ते दान आपण ते कराल आणि आम्हाला उपकृत्य कराल, हीच इच्छा व्यक्त करूया. पुनश्च सगळ्यांचे अत्यंत आभार मानूया. एवढं प्रेम खरंच असंच कीर्तनावर करत राहा आणि कीर्तन अजरामर हो. म्हणून तर तुकोबाराय मूळ पद्यात सांगतात, बाबा रे, की तुला जर करायचं असेल भक्ती तर त्या केल्याने फायदा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. घातली से भर नरका जळे, घातली से भर नरका जळे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. हात जोडूया, एक प्रार्थना करूया. धर्माच्या गरिता आमासी जगदी रामानी धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सगळ्या तुझ्या पुढे दिहा, नम्रत्वतेने असे इच्छा हो तशी मानसे करीत असे. हा देह तुझासे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जात. गो आणखीन काही बोलायचे का? एकच बोलायचे काय, हे तुझा विसार नवा गुण गायीन आवडे, हे जे माझे सर्व जोड. जलगे मुक्ती धन संपदा संद संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा. सत्राडे उड्डाडे हुंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. काढिले पर्वत त्या झाल्या पडली. जय देव जय देव जय श्री तुमचे प्रसादे नबी कृतंता. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानी लाखेद. कडाडले पर्वत सुरगड उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय श्री हनुमंता. तुमचे प्रसादे नबी कृतंता. कायेन वाचा मनसेन देवा तुझ्यात्मना प्रभू. अच्युतं केशवं रमणां श्वेतवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा बडावा. उपेक्षो नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे ज्यादा. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतास सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ बजरंगबली हनुमान की जय.